सर्वप्रथम तर इथे जे विद्यार्थी शिकत आहेत, असे 10वीचे विद्यार्थी मला जवळपास साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 550 ते पावणे 600 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो, की सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्कने आणि गुणांनी पास व्हावे आणि या शाळेचं नाव मोठं करावं आणि वांगणी शहराचं नाव मोठं करावं. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचं नाव देखील मोठं करावं, असे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या माध्यमातून या शाळेला आज आम्ही CCTV कॅमेरे 10वीच्या शालांत परीक्षेच्या रूममध्ये लावण्यासाठी दिलेले आहेत. आणि मी तर याचा कर्ता आहे. याचे करविता आहेत म्हणजे माझे आमचे जवळचे एकदम मयुरेश कडव सर पत्रकार आहेत, अजय जोशी सर आहेत. यांच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं, की अशा-अशा ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेरे द्यायचे आहेत. आणि मी पटकन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे विचार न करता लगेच निर्णय घेतला, की आपण या शाळेला CCTV द्यावे. आणि हे CCTVचं जे साहित्य आहे ते शाळेला देण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत. सोबत कुटुंब आहे, मुलगी आहे, माझी बायको आहे, अजय जोशी सर स्वतः आहेत, मयुरेश सर आहेत आणि शेलार साहेब आहेत, शाळेचे मुख्याध्यापिका आहेत आणि माझे मित्र आहेत. तर असंच माझं अशी इच्छा आहे, की असं इथून पुढे सुद्धा जर कधी माझी गरज या शैक्षणिक संस्थेला लागली तर निश्चिंतपणे मी शाळेला सांगितलं, की तुम्ही कधीही आम्हाला सांगा. आम्ही वेळोवेळी या शाळेच्या मदतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही नेहमी हातभार लावू. मी जनवाड हे नाव ऐकत होतो. एवढंच मीडियावर किंवा इथे काही व्हॉट्सअप ग्रुपवर बघायचो. पण त्याच्याकडे खरं एक सोशल अँगल आहे. त्याला ही जी आमच्या शाळेला म्हणजे महात्मा फुले विद्यामंदिरला आता 10वीच्या SSC शालांत परीक्षा होत आहेत आणि त्यासाठी CCTVची गरज होती आणि आम्ही कोणतरी डोनर, कारण काही व्यवस्था नव्हती, कोणतरी डोनर बघत होतो. आणि आमच्या शाळेचे एक माजी विद्यार्थी आणि आपले प्रतिष्ठित असे डिजिटल जे पत्रकार आहेत, आमचे माजी विद्यार्थी मयुरेश कडव यांना ती गोष्ट समजली आणि ती निमित्त त्यांनी कानावर घातली. आमच्या प्रिन्सिपलना लगेच त्या मयुरेश कडवनी सांगितलं, की आम्ही काहीतरी व्यवस्था करतोय. आणि त्यांनी जेव्हा निमिषला सांगितलं तेव्हा निमिष ताबडतोब तत्पर तो तयार झाला. आणि मला वाटतं एक 24 का मला वाटतं 2 दिवस पण नसतील झाले, एक 48 तास झालेत म्हटलं सांगायचं तर. त्या ताबडतोबीनं आज आम्हाला इथे समोरच तुम्ही बघत असाल, इथे बाजूलाच त्यांनी चांगले जे CP+ कॅमेरे आहेत, म्हणजे जे क्वालिटीमध्ये म्हणतात आणि त्याचा उपयोग आपल्या शाळेला मला वाटतं बऱ्याच वर्ष तो होणार आहे, असे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आणि सगळं ते साहित्य त्यांनी निमिष जनवाडनी दिलं. मी शाळेच्या वतीनं, महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीनं आणि विशेषतः जे आमच्याकडे 578 विद्यार्थी शालांत परीक्षा देणार आहेत आता 20 तारखेला